पुण्यामध्ये नवले पुलाजवळ विचित्र अपघात झालाय। 8 ते 9 वाहनांची धडक झाली आहे। मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ट्रक चालकावरचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात घडलाय। या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत, तर यातील वाहनांचं मोठं नुकसान झालंय। हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पुन्हा एकदा नवले पुलावरती अपघात घडला, यावेळचं कारण काय होतं? यावेळचं कारण देखील हेच आहे की राष्ट्रीय महामार्गाची चुकलेली रचना। कारण सातारहून पुण्याच्या दिशेने जेव्हा वाहनं येतात तेव्हा दरीपूल पार केल्यानंतर तीव्र असा उतार आहे आणि या उतारावरती अवजड वाहनांचा अनेक वेळा ब्रेक फेल होतो, वाहनांवरचं नियंत्रण सुटतं। यावेळी देखील असंच झालं। एका मोठ्या गाडीचं ड्रायव्हरचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर या गाडीने समोरच्या वाहनाला धडक दिली, त्या समोरच्या वाहनाने त्याच्या समोरच्या वाहनाला धडक दिली आणि अशा प्रकारे जवळपास 8 ते 9 वाहनं जी आहेत ती अपघातग्रस्त झाली। आणि सातत्याने आपण अपघात होताना पाहतो आहोत। अनेक वर्षांपासून हे चक्र सुरू आहे, अनेक उपाययोजना केल्यानंतर देखील चक्र सुरू आहे। मात्र या रस्त्याची बांधणी मात्र काही बदलण्यात येत नाहीये। रस्ता बदलून पूर्णपणे नव्याने बांधण्याची गरज आहे, ते होताना दिसत नाहीये। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।